मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. उत्पादकांनी जीवन आणि आरोग्याला अपायकारक किंवा मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या वस्तूंचे उत्पादन व विपणन करू नये. आरोग्याला अपायकारक असे रंग किंवा स्वाद यांचा वापर करू नये. खेळणी, कपडे, घरगुती उपकरणे वापरण्यास सुरक्षित आहेत हे पाहण्याची जबाबदारी कायद्याने विक्रेत्यावर टाकली आहे. परिच्छेद. वस्तूंची गुणवत्ता, प्रमाण, क्षमता, किंमत, उत्पादनाची तारीख, वस्तू उत्पादनासाठी वापरलेले घटक इत्यादी माहिती आणि अनुचित प्रथेपासून वा जाहिरातीपासून संरक्षण मिळविण्याचा प्रत्येक ग्राहकाला हक्क आहे. यामुळे वस्तू विकत घेण्यापूर्वी ग्राहकांना संपूर्ण माहितीचा विचार करून वस्तू विकत घ्यावी किंवा नाही याचा विचार करता येईल. परिच्छेद. ज्या ठिकाणी बाजारात स्पर्धा आहे त्या स्पर्धातून ठरणाऱ्या विविध वस्तूंच्या किंमती जाणून घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. अर्थात बाजारात उत्पादकांशी संगनमत करून ग्राहकाला काही ठराविकच वस्तू विकत घ्यावी लागेल अशी परिस्थिती व्यवसाय संस्थांनी निर्माण करता कामा नये. एकाच वस्तूचे विविध पर्याय उपलब्ध असतील तर त्यामधून ग्राहक आपल्या गरजेनुसार वस्तूची निवड करेल. परिच्छेद. वस्तू किंवा सेवा खरेदीनंतर जर ग्राहकाचे समाधान झाले नाही तर आपली तक्रार करण्याचा आणि न्याय मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला प्राप्त झालेला आहे. परिच्छेद. ग्राहकाच्या दृष्टीने हा हक्क फारच महत्त्वाचा आहे. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार वस्तू अगर सेवांचा पुरवठा करण्यात आलेला नसेल तर त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल किंवा वस्तूची दुरुस्ती करून अगर बदलून घेता येईल. वेळ पडल्यास विक्रेत्याने ती वस्तू परत घेऊन ग्राहकाचे पैसे परत दिले पाहिजेत अशी तरतूद कायद्यात आहे. परिच्छेद. जी वस्तू ग्राहक विकत घेतात त्यासंबंधी उत्पादकाने किंवा विक्रेत्याने ग्राहकांना संपूर्ण माहिती असताना ज्या वस्तू गुंतागुंतीच्या आहेत किंवा मौल्यवान आहेत अशा वस्तूंच्या बाबतीत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी वस्तू अगर सेवा पुरविणाऱ्यांवर कायद्याने टाकण्यात आलेली आहे. परिच्छेद. उत्पादकांनी पाणी, हवा, आवाज या संबंधात प्रदूषण होणार नाही याची आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. ग्राहक संघटना देखील असे प्रशिक्षण ग्राहकास देऊ शकते की जेणेकरून त्यांना आपल्या हक्काची जाणीव होईल. परिच्छेद. वास्तविक ग्राहकांनी आपल्या हक्काच्या संरक्षणाकरिता खऱ्याखुऱ्या तक्रारी स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधींमार्फत अथवा ग्राहक संघटनांच्या मार्फत न्याय मिळविण्यासाठी योग्य त्या न्याय संस्थेपुढे मांडावयास हव्यात. अनेकदा आपल्या तक्रारी क्षुल्लक आहेत असे मानून ग्राहक त्यांची दखल घेत नाहीत, परंतु संपूर्ण समाजाचा विचार करता तक्रार कितीही किरकोळ स्वरूपाची दिसत असली तरी तिची व्याप्ती फार मोठी असू शकते. म्हणून ग्राहकांनी स्वतः किंवा ग्राहक संघटनेच्या मार्फत तक्रारी संबंधी योग्य न्याय मिळविण्यासाठी तत्पर असणे हे महत्त्वाचे आहे. यासंबंधी शहरी आणि ग्रामीण भागात ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.